महाराष्ट्र शासनातर्फे गोरगरीब रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी शासनाने ठिकठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याची सुरुवात केलेली आहे। जळगाव शहरात देखील अनेक ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात आलेले आहे। दरम्यान या दवाखान्यांमध्ये शिपाई व मदतनीस म्हणून पदे भरण्यासाठी स्वामी एजन्सीज या एका कंपनीला मक्ता देण्यात आला होता। या कंपनीकडून कामगारांना गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून पगार अदा करण्यात आला नसल्याची माहिती एका महिला कर्मचाऱ्यांनी दिली आहे। इतकंच नव्हे तर या कर्मचाऱ्यांकडून कामाला लावण्यासाठी 50,000 ते 1.5 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती या महिलेने दिली आहे। सौ मीना गोकुळ महाजन, पद अटेंडन्स। सर, आमची निवड स्वामी सर्व्हिसेस कंपनी पुणे यांच्यातर्फे झालेली आहे आणि आमचे पेमेंट 7,000 प्रमाणे आम्हाला देतो आहे। तर आतापर्यंत ऑक्टोबरपासूनचे पेमेंट आम्हाला दिलेले नाही। हो सर, आम्ही सगळ्यांना सांगतच असतो, कंपनीमध्ये पण फोन लावतो रेग्युलर आणि इकडे पण शाहू हॉस्पिटलला पण जाऊन भेटत असतो सरांना। आतापर्यंत म्हणजे रेग्युलर पगारच नाही झालेला आमचा 1 महिन्याला, की आता जून महिना गेला आणि झाला पगार 5, 10, 15 तारखेपर्यंत पण तसं झालेलंच नाही आत्तापर्यंत। 7,000च आम्हाला मिळतो। ॲक्च्युअल आहे किती ते मला अजून म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे। इथं मी अटेंडन्स म्हणून नाही, सगळ्यांचेच नाही झालेले नाही, फक्त आउटसोर्सिंगवाले जे आहेत त्यांचा सगळ्यांचंच पेमेंट बाकी आहे ऑक्टोबरपासूनचं। फोनवर बोलत असतो, कंपनीमध्ये पण फोन करते, इकडे पण शिंपे सरांना पण सगळ्यांना सांग होतील। अजून ग्रँड नाही आहे बुवा, अजून आलेलं नाही आहे निधी वगैरे असं म्हणून। आता मागच्या महिन्यात गेली होती मी, नंतर नाही गेली।